सेकंड हँड गाडी घेताना काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे? जेवढे पण मला सेकंड हँड गाड्या घेऊन माझ्याकडे चेकिंगला आलेत ते सगळेजण सांगते ते डॉक्टरची गाडी होती. मग डॉक्टर गाडी म्हणजे ही करत चांगली नाही. चालवणार वगैरे चांगली चालवलेली असते, त्याला आतनं बाहेरनं पॉश करतात, गाडी पुसून वगैरे ही करते, चकाचक करतात आणि सगळ्यात मेन गोष्ट ते किलोमीटर रिवर्स करून देतात. म्हणजे किलोमीटरवर आपण भरोसाच ठेवू शकत नाही असं. आणि तुम्ही जुनी गाडी घेताना त्यावेळेस तुम्ही काय चेक करा, तुमच्या गाडीमध्ये डिपस्टिक काढा, ज्या ठिकाणी ऑइल लेवल चेक करतो तिथं धूर वगैरे मारते का? जर्मन गाड्यांना थोडंसं धूर मारते, तर तुम्ही त्या ठिकाणी फसून जाऊ नका. ऑइल वगैरे जास्त पडत असेल, बॅक कॉम्पिटिशन जास्त दूर मारत असेल तर इंजिन कुठं खराब आहे वगैरे असं म्हणून समजून घ्या. तुमच्या गाडीचं पॅडल चेक करा, पॅडल जास्त झिजला असतील, आतले एसीचे बटन वगैरे किंवा स्टेअरिंगचं व्हील बघा, ती जर जास्त झिजला असेल, त्याच्यावर कलर वगैरे निघून गेला असेल तर नॉर्मली जास्त वापरलेली गाडी असते. आणि बरेच जण कुठं फसतात माहित आहे का? कंपनीचं रेकॉर्ड होती, गाडी 1,00,000 किलोमीटर चाललेली मी शोरूम मध्ये चेक केली, तिथनं पुढे बाहेर 5 सर्व्हिस बाहेर केल्या असतील आणि परत रिव्हर्स केली 5 वर्ष मी गाडी चालवली नाही असं पण सांगू शकतो. ते आपण ओळखू शकत नाही ना रिव्हर्स केल्यावर. रिव्हर्स केलेलं नॉर्मली गाडीच्या कंडिशनवर तुम्ही ओळखू शकता, किलोमीटरवरून ओळखू शकणार.